राजकीय वर्तुळातून महत्त्वाची बातमी। मुंबईतल्या 4 लोकसभा मतदारसंघांवर भाजपचा डोळा असल्याची माहिती समोर येतेय। मुंबईतील 6 पैकी 4 जागा लढवण्यावर भाजप ठाम असल्याचं कळतंय। तो उर्वरित 2 जागा शिवसेनेसाठी सोडणार असल्याची देखील माहिती मिळतेय। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सुशांत, मुंबईतल्या एकूण जागांपैकी कोणत्या जागांवरती भाजपचं लक्ष आहे, कोणत्या जागा शिवसेनेला सोडल्या जातील, काय चर्चा आहे, कशी मोर्चे बांधणी सुरू आहे? प्रज्ञा, भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईकडे विशेष लक्ष दिलंय। मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघ आहेत, त्यातील 4 लोकसभा मतदारसंघावर भाजपचं भाजपने लक्ष केंद्रित केलंय। त्यामध्ये आपण बघितलं असेल तर उत्तर मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबईसह भाजप दक्षिण मुंबईची जागा देखील लढवण्यावर ठाम आहे आणि त्याची तयारी जी आहे ती भाजपकडून जी आहे ती केली जाते। नुकतीच भाजपची मुंबई कोर कमिटीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आलेला आहे आणि त्यातील 4 लोकसभा मतदारसंघ जे आहे ते भाजप लढवण्यावर ठाम आहे। तर दुसरीकडे शिवसेनेला उत्तर पश्चिम मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईची जागा दिली जाऊ शकते असं आपल्याला माहिती मिळते। आपण जर बघितलं असेल तर मिलिंद देवरांच्या शिवसेना प्रवेशानंतर दक्षिण मुंबईचा उमेदवार कोण, यावरून खऱ्या अर्थाने चर्चा रंगली होती। मात्र या जागेवर देखील भाजप लढू शकतं अशी आपल्याला माहिती मिळते। त्यामुळे येत्या काळात मुंबईच्या ज्या 6 लोकसभा मतदारसंघ आहेत त्यातील 4 लोकसभा मतदारसंघासाठी भाजप तयारी करताना आपल्याला पाहायला मिळते। प्रज्ञा, सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।